एका छोट्याशा गावात एक शेळी, 1 किलो मटण आणि त्यावरून उसळलेला हजारोंचा जमाव. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंभई गाव तणावपूर्ण शांततेत आहे. प्रश्न इतकाच आहे, खरंच हा वाद फक्त 1 किलो मटणाचा होता की त्यामागे काहीतरी वेगळंच घडत होतं? चला संपूर्ण घटना सुरुवातीपासून समजून घेऊया. नमस्कार, मी विहंग ठाकूर. 24 फेब्रुवारीला अंभई गावातला एक साधा दिवस. गावात शाहरुख जफर पठाण याचं मटणाचं दुकान आहे. त्याने गावातल्याच कैलास भगवान मुंडे याच्याकडून एक शेळी विकत घेतली. पण व्यवहारात पैशावरून वाद झाला, किमतीवरून बाचाबाची झाली आणि बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं. गावातल्या लोकांनी तत्काळ मध्यस्थी केली. गावात असं होतंच म्हणून विषय मिटवण्यात आला. दुपारी 2 वाजेपर्यंत सगळं शांत झाल्यासारखं वाटत होतं, पण ही फक्त वादळापूर्वीची शांतता होती. संध्याकाळी 7:30च्या सुमारास शाहरुख पुन्हा दुकानात आला. तेव्हाच कैलास मुंडे तिथे पोहोचला. त्यांनी 1 किलो मटण मागितलं. मटण दिलं गेलं, पण पैसे मागितल्यावर वाद पुन्हा पेटला. कैलास म्हणाला, आधी शेळीचे पैसे दे, मग मटणाचे देतो. शाहरुख म्हणाला, आधी मटणाचे पैसे दे. इतक्यावरून पुन्हा हाणामारी. यावेळी लोक मध्ये पडले, पण वातावरण तापलं होतं. बातमी गावभर पसरली. बस स्टँड, बाजारपेठ, लोकांची गर्दी वाढू लागली. बघता बघता दोन्ही बाजूनी शेकडो लोक जमा झाले. काही बातम्यांनुसार जवळपास हजारांचा जमाव मुख्य चौकात जमला. अचानक दगडफेक सुरू झाली. दुकानं फोडली गेली. सीसीटीव्ही कॅमेरे तोडले गेले. बाईक, रिक्षा, गाड्यांची तोडफोड झाली. लोक लाठ्या काठ्या घेऊन फिरताना दिसत होते. घोषणाबाजी सुरू झाली. गावात अक्षरशः दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. 7 जण गंभीर जखमी झाले. सागर ढगे आणि विक्रम गव्हाणे यांच्या डोक्याला मार लागला. इतर काहींना किरकोळ दुखापत झाली. रात्री गावात भीतीचं वातावरण पसरलं. लोकांनी घरांची दारं बंद केली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन गावात दाखल झाले. सौम्य लाठीचार्ज करून जमाव पांगवण्यात आला. रात्री उशिरा कॉम्बिंग ऑपरेशन सुरू झालं. 10 बाईक जप्त करण्यात आल्या. 2 गटातील 13 जणांना अटक. एकूण 206 जणांवर गुन्हा दाखल. अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद. अनेक आरोपी फरार. शोध सुरू. गावात संचारबंदी लागू. दुसऱ्या दिवशी शाळा, बाजार बंद. अघोषित बंद पाळला गेला. इथेच प्रश्न निर्माण होतो, हा वाद खरंच फक्त मटणावरून झाला की आधीपासून तणाव होता? गावात चर्चा आहे की जिल्हा परिषद निवडणुकीतील मतभेदांमुळे वातावरण आधीच तापलेलं होतं. राजकीय कार्यकर्ते समोरासमोर आले आणि वादाला राजकीय रंग चढल्याची चर्चा आहे. पण प्रश्न असा आहे, दगडांचा साठा आधीच तयार होता का, की हे पूर्वनियोजित होतं? या सर्वांची चौकशी आता सुरू आहे. एक शेळी, 1 किलो मटण आणि त्यावरून पेटलेलं संपूर्ण गाव. पण मग सिल्लोडच्या अंभई गावातील वाद नेमका काय होता? व्यक्तिगत वाद की राजकीय मतभेद? याचा तपास आता सुरू आहे. पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन केलंय, पण गावकऱ्यांच्या मनात आजही तोच प्रश्न आहे. हा वाद खरंच मटणाचा होता की काहीतरी वेगळंच कारण होतं? याविषयी तुमचं मत काय ते कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.